स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जलसंपदा विभागामध्ये गट ब आणि गट क या संवर्गातील वेगवेगळ्या 14 पदांसाठी भरती आलेली आहे. एकूण 4497 जागा उपलब्ध आहे. तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, या भरतीविषयी संपूर्ण माहिती आणि त्यासोबतच संपूर्ण जाहिरात डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या वेबसाईटची लिंक तुम्हाला टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. इथे तुम्हाला संपूर्ण पदानुसार सर्व माहिती दिलेली आहे, शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. त्यासोबत आपल्याला या भरतीविषयी संपूर्ण माहिती देखील आपल्याला या पीडीएफच्या माध्यमाने आणि बाकी आपल्याला या वेबसाईटच्या पेजच्या माध्यमाने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर ही जी लिंक आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. प्रत्येक पदाचं नाव आणि पदानुसार किती जागा उपलब्ध आहे, कोणकोणत्या पदाच्या जास्त जागा आहे, कोणकोणत्या पदाच्या कमी जागा आहे, त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या पेज वरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर त्यासाठी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. डायरेक्टली तुम्ही क्लिक करा, या पेज वरती या आणि सर्व माहिती जाणून घ्या. त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्यावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने सविस्तर चर्चा करणारच आहोत. त्यासाठी तुम्हाला खाली यायचंय शेवटी आणि आजपासून ऑनलाईन अर्ज चालू झालेले आहेत मित्रांनो. शेवटची तारीख असणार आहे 24 नोव्हेंबर 2023. तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला इथं अप्लाय ऑनलाईनचं ऑप्शन आहे, इथे लिंक उपलब्ध करून दिलेले आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता फॉर्म भरायला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला सर्वात पहिल्यांदा सांगतोय ही जी जाहिरात आहे व्यवस्थित बघून घ्या. कोणत्या पदासाठी तुमची शैक्षणिक पात्रता इथं बसत आहे व्यवस्थित तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करा. भरपूर व्यवस्थित तुम्हाला पगार भेटणार आहे. सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित इथं पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ते एकदा ही माहिती व्यवस्थित वाचून घ्या, त्यानंतर फॉर्म भरायला व्यवस्थित सुरुवात करा. तर चला आता ऑनलाईन अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. त्यासाठी तुम्हाला ही जी लिंक आहे तुम्हाला इथे भेटून जाईल ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी, ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी. या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, त्यानंतर अशा प्रकारचे पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. इथे सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तर बघा, आपल्याला सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 गट ब आणि गट क या संवर्गातील जे पण पद आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे लिंक तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इथे क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. तत्पूर्वी तुम्हाला अजून काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. इथं आपण जाहिरात डाउनलोड करू शकता इथे क्लिक करून. त्यानंतर खाली जर विचार केला तर आपल्याला दिव्यांग उमेदवारांसाठी काय मार्गदर्शन आणि सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर पुढे नॉर्मलायझेशन विषयी इथं माहिती दिलेली आहे. तुम्हाला गुण कसे मिळणार, नॉर्मलायझेशन कसं केलं जाणार त्याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. कारण ऑनलाईन वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर झाल्यानंतर नॉर्मलायझेशन होणं अनिवार्य असतं. तर त्याविषयी सूचना सूत्र वगैरे इथं दिलेलं आहे. आणि त्यानंतर अभ्यासक्रम, प्रत्येक पदानुसार इथं अभ्यासक्रम दिलेला आहे, तो व्यवस्थित तुम्ही जाणून घेऊ शकता. कारण तुम्ही तर कोणत्याही पदासाठी अर्ज करतात परंतु अभ्यासक्रम काय असतो हेच मुलांना माहिती नसतं. ठीक आहे, तर संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला इथे आपल्याला बघण्यासाठी भेटून जाणार आहे. सर्व माहिती देणं आमचं काम असतं. जेवढी विद्यार्थ्याला जास्तीत जास्त माहिती देता येईल ते आम्ही प्रयत्न करत असतो. तर चला आता ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करूया. त्यासाठी आपण बघा इथं ऑनलाईन अर्ज आपल्याला भरण्यासाठी लिंक आहे, इथे मी क्लिक करतो. आता इथे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्याकडे अशा प्रकारचं ओपन होऊन येणार आहे. आता तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. इथे सुद्धा क्लिक करून तुम्ही तुमची जाहिरात इथे डाउनलोड करू शकता, बघू शकता. इथे रजिस्ट्रेशन वरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्यानंतर जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्ही लॉग इन होऊ शकता. नंतर तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशनची प्रिंट वगैरे घेऊ शकता. इथं अशा प्रकारच्या लिंक आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण नवीन अर्ज करणार आहोत त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. त्यासाठी न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, इथं क्लिक हेअरचं ऑप्शन आहे, नाही तर इथं रजिस्टरचं ऑप्शन आपण यापैकी कुठेही क्लिक करू शकता. ठीक आहे, तर मी इथे क्लिक करतो. अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. इथं अशा प्रकारचं लोड होऊन येईल. काही सूचना दिलेल्या असतील त्या तुम्ही वाचू शकता. त्यानंतर क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती क्लिक करायचे. पुन्हा तुम्हाला काही सूचना वगैरे दिल्या जातील त्या तुम्ही वाचू शकता. त्यानंतर आय एग्रीचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. वरती तुम्हाला काही टिप दिलेल्या आहेत, काही सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर खाली आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला उमेदवाराचं पहिलं नाव म्हणजे स्वतःचं पहिलं नाव टाकायचं आहे, त्यानंतर मधलं नाव टाकायचंय आणि त्यानंतर स्वतःचं आडनाव टाकायचंय. ठीक आहे, तर उमेदवाराचं पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव टाकायचंय. स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायचं नाहीये. इंग्लिशमध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचं श्री, डॉक्टर, सौमती, नाही तर प्राध्यापक अशा प्रकारचे जे पण असेल
असेल ते तुम्हाला कोणत्या प्रकारचं ऍड करायचं नाहीये. फक्त तुमचं उमेदवाराचं पहिलं नाव टाकायचं, मधलं नाव टाकायचं, शेवटचं नाव टाकायचं. हे नाव तुमच्या 10वीच्या मार्कशीट वरती ऍज इट इज असणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे टायपिंग मिस्टेक होऊन द्यायची नाहीये. जरी 10वीच्या मार्कशीट वरती तुमचं आडनाव पहिल्यांदा असेल तरी तुम्हाला तुमचं स्वतःचं पहिलं नाव टाकायचं, आडनाव नाही टाकायचं. ठीक आहे, तुमचं स्वतःचं पहिलं नाव टाकायचं, इथलं तुमचं वडिलांचं नाव टाकायचं आणि आडनाव तुम्हाला शेवटी टाकायचंय. फक्त तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाहीये. चला पुढे. आता पुढे आल्यानंतर तुम्हाला विचारले तुमच्या नावात बदल झाला आहे का? झाला असेल तर यस करणार. म्हणजेच लग्नानंतर काही मुली नाव बदलतात, नाही तर काही कारणास्तव तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर यस करायचं आणि काय नवीन नाव ठेवलं तर काय नावात बदल झालाय ते तुम्हाला इथे टाकायचंय. आणि नसेल झालं तर डायरेक्टली नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. डायरेक्टली तुम्हाला इथे जन्मतारीख टाकण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. इथे जन्मतारीख सिलेक्ट करण्यासाठी कॅलेंडरचं ऑप्शन आहे, कॅलेंडर वरती क्लिक करायचंय. इथे तुम्हाला महिना आणि वर्ष दिसेल त्यावरती क्लिक करायचंय. पुन्हा वर्षावरती क्लिक करायचे, त्यानंतर वर्ष सिलेक्ट करायचे, त्यानंतर महिना सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर दिनांक तुम्हाला सिलेक्ट करायचे. तुमचं अशा प्रकारची संपूर्ण जन्मतारीख येऊन जाणार आहे. त्यानंतर पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर तुम्हाला लिंग मेल फिमेल जे पण असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. मोबाईल नंबर व्यवस्थित तुम्हाला टाकायचा आहे. तोच मोबाईल नंबर कन्फर्म म्हणजे पुन्हा तुम्हाला रिव्हेरीफाय करण्यासाठी पुन्हा इथे टाकायचा आहे. त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाकण्यासाठी ऑप्शन आहे, तर तुम्ही हा नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही. इथे जे तुम्हाला स्टार इथे दिसत असेल, जिथे इथे स्टार असेल ते तुम्हाला कंपल्सरी म्हणजेच आपल्याला टाकावंच लागतं आणि जिथे स्टार नसेल ते नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नसतो. ठीक आहे, तर आपल्याला अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर द्यायचा असेल तर द्या, नाहीतर नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर ईमेल आयडी टाकण्याचा ऑप्शन आहे, तर ईमेल आयडी व्यवस्थित टाकायचा, तोच ईमेल आयडी पुन्हा टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर खाली यायचे. त्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षा आसन क्रमांक म्हणजे सीट नंबर, 10वीचा सीट नंबर इथे टाकायचा आहे. आणि एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याच सीट नंबरवरती तुम्ही पुन्हा रजिस्ट्रेशन करू शकत नाहीये. त्यामुळे तुम्ही ही माहिती चुकून देऊ नका, कारण एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही माहिती एडिट करू शकत नाहीये. आणि एकदा तुम्ही सीट नंबर इथे टाकला तुमचा, ठीक आहे, एकदा तुम्ही जर सीट नंबर टाकला आणि तुमच्याकडून काही माहिती चुकली तर तुम्ही त्या सीट नंबरवरती पुन्हा कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन करू शकत नाहीये. तुम्ही एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने जेवढे पण पद आहे, आता यामध्ये वेगवेगळे 14 पद आहे, तर तुम्ही सर्व पदांसाठी त्याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने अर्ज करू शकता मित्रांनो. त्यासाठी रजिस्ट्रेशन तर एकच राहणार आहे, परंतु तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकता. परंतु तेव्हा जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करताय तेव्हा सीट नंबर वगैरे नाव वगैरे चुकून देऊ नका, कारण रजिस्ट्रेशन एकदा झाल्यानंतर सीट नंबर टाकल्यानंतर पुन्हा त्या सीट नंबरवरती पुन्हा रजिस्ट्रेशन करता येत नाहीये. या गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही 10वी कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाला त्याचा आपल्याला महिना आणि वर्ष इथे सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे. तर तुम्ही इथं मार्च जे पण असेल वर्ष तुम्ही इथं सिलेक्ट करणार. सर्वात पहिल्यांदा वर्ष, तर वर्ष तुम्हाला मागे पुढे घेण्यासाठी अशा प्रकारचं ऑप्शन आहे, तर तुम्ही इथं मागे पुढे घेऊन अशा प्रकारचं तुमचं वर्ष आणि महिना तुम्ही इथे सिलेक्ट करणार. आता पुढे आल्यानंतर तुम्हाला परीक्षेसाठी केंद्र कोणतं पाहिजे, तुम्ही कोणत्या केंद्रावरती परीक्षेला जाऊ शकता ते जवळचे तुम्हाला केंद्र इथे निवडायचे आहेत. जसे की मी अहमदनगर निवडतो, त्यानंतर नाशिक निवडतो. ठीक आहे, अशा प्रकारचे तुम्ही 3 परीक्षा केंद्र इथे निवडणार जवळचे. यापैकी जे पहिलं केंद्र तुम्ही निवडलेलं असतं यापैकी आपल्याला 90% इथेच पेपर असतो. जर अवेलेबल नाही झालं, जास्त फॉर्म आले, तर तुम्हाला दुसऱ्या केंद्रावरती सुद्धा परीक्षेसाठी पाठवलं जातं. तर त्यासाठी 3 परीक्षा केंद्र व्यवस्थित निवडायचे. त्यानंतर इथे तुम्हाला टिक लावायची आहे आणि त्यानंतर पुढे यायचं आहे. बघा, पुढे आल्यानंतर जनरेट ओटीपीचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा येईल. हा जो कॅप्चा दिसत आहे एज इट इज तुम्हाला कॅप्चा व्यवस्थित बघायचा आहे आणि सेम टू सेम कॅप्चा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर सबमिटचा ऑप्शन आहे, सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर बघा, तुमच्या मोबाईल नंबर वरती आणि ईमेल ऍड्रेस वरती तुम्हाला एक ओटीपी सेंड केला जातो. कोणताही ओटीपी टाकून इथे तुम्ही व्हेरीफाय करू शकता. तर इथं क्लोजचा ऑप्शन आहे, क्लोज वरती क्लिक करायचंय आणि मोबाईल नंबर वरती किंवा ईमेल आयडी वरती जो ओटीपी आलेला आहे तो ओटीपी टाकून तुम्हाला इथं व्हॅलिडेट ओटीपीचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. तर ओटीपी माझ्याकडे आलेला आहे, तर ओटीपी मी इथे टाकत आहे. बघा, आता ओटीपी तुम्हाला व्यवस्थित बघून टाकायचं, चुकून द्यायचं नाहीये. तर ओटीपी मी इथे टाकून घेतो आणि त्यानंतर व्हॅलिडेट ओटीपीचा ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करतो. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा व्हॅलिडेट सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाईल. इथे क्लोजचा ऑप्शन आहे, क्लोज वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला पुढे यायचं आहे. इथं तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचू शकता. डिस्क्लेरेशन दिलेलं आहे, तर आय एग्री तुम्ही सहमत आहात, इथं टिक लावायचंय. त्यानंतर पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर पुन्हा एक कॅप्चा दिसत असेल, इथे तुम्हाला व्यवस्थित तो कॅप्चा जो दिसत आहे तो कॅप्चा तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे अशा प्रकारचा आणि त्यानंतर तुम्हाला पुढे यायचंय. आता कॅप्चा व्यवस्थित टाकून झाल्यानंतर इथं रिव्हेरीफायचं ऑप्शन आहे, रिव्हेरीफाय वरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता रिव्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे अशा प्रकारचं. बघा,
आता अशा प्रकारचं आल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली वरती घ्यायचंय. वरती घेतल्यानंतर बघा हे अशा प्रकारचं तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. सर्व माहिती तुमच्याकडे ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला जन्मतारीख, तुमचं नाव, जनरल मेल, फिमेल, त्यानंतर तुम्ही कोणतं परीक्षा केंद्र निवडलंय, जे पण बरोबर असेल त्याच्या समोर अशा प्रकारची टिक लावायची. जर चुकीचं असेल तर आताच लगेच एडिट करून घ्यायचंय. ठीक आहे. तर तुम्हाला एकदा कन्फर्म करण्यासाठी, रिव्हेरीफाय करण्यासाठी हे पेज ओपन करून दिलेलं असतं. कारण एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झालं की तुम्ही पुन्हा हे चेक करू शकत नाहीये, एडिट करू शकत नाहीये. ठीक आहे. तर बघा इथे मी टिक लावतो, त्यानंतर लास्टची जी टिक लावल्यानंतर ऑटोमॅटिकली सबमिटचं ऑप्शन तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. आता सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्या अगोदर तुम्हाला काही सूचना दिल्या जातील की तुम्ही एकदा ओके वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे ते एडिट करू शकत नाहीये. तर व्यवस्थित एकदा तुम्हाला वाटत असेल की आपण सर्व माहिती बरोबर टाकली तर ओके वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते इथे कंप्लीट पूर्ण होणार आहे. त्यानंतर अशा प्रकारचे पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. बघा थोडक्यात मी ब्लर करत आहे. इथे तुम्हाला क्लोजचा ऑप्शन असणार आहे. क्लोज वरती क्लिक करायचंय आणि अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. आता तुमचं रजिस्ट्रेशन इथं कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही पोस्ट कोणतीही सिलेक्शन करून इथे त्यासाठी अर्ज करू शकता. जसे की त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, पोस्ट सिलेक्शनचं ऑप्शन आहे बघा इथं, पोस्ट सिलेक्शन, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येईल. आता तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अर्ज करायचा त्यासाठी सर्व पोस्टसाठी अर्ज करण्यासाठी क्रिएट हिअर टू अप्लाय फॉर पोस्टचा ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. बघा त्यानंतर अशा प्रकारचे पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. सर्व माहिती तुमच्याकडे अशा प्रकारची ओपन होऊन येईल. आता तुम्ही कोणत्याही पदासाठी इथं अर्ज करायला इथं तयार आहात. आता कोणत्याही पदासाठी तुम्ही इथं अर्ज करू शकता. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा इथं पद निवडायचं. इथं पोस्ट नेम इथे तुम्हाला सिलेक्ट करायचंय. वेगवेगळी पोस्ट नेम तुम्हाला इथे दिसून येतील. आता कोणत्या पदासाठी किती जागा आहे, तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहे हे सर्व तुम्ही बघू शकता. त्यासाठी तुम्हाला ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटला पुन्हा ओपन करायचंय. कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते व्यवस्थित बघून घ्यायचं आणि त्यानुसार तुम्ही इथे अर्ज करू शकता. तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा उपलब्ध आहेत ते तुम्ही जाहिरातीमध्ये डाउनलोड करून बघू शकता. सर्व जाहिरात वगैरे या वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. मित्रांनो यामध्ये एकूणच 14 पदांचा समावेश आहे. या 14 पदांसाठी आपण काही महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या त्या नोट्स बद्दल माहिती देत आहे. तर बघा आता या सर्व पदांच्या ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्याविषयी माहिती देत आहे. यामध्ये जर विचार केला तर या 14 पदांसाठी सर्व पदांसाठी मराठी हा विषय कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर इंग्लिश हा विषय कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. त्यासोबत आपल्याला चालू घडामोडी कंपल्सरी असणार आहे. तर या 4 विषयांच्या नोट्स आपण काढलेल्या आहेत आणि काही पदांच्या टेक्निकलच्या सुद्धा नोट्स काढलेल्या आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला या 4 विषयांच्या नोट्स खूपच कमी किमतीमध्ये भेटणार आहे. कारण जर विचार केला तर हा जो पेपर होणार आहे टीसीएस पॅटर्न नुसार होणार आहे. ही परीक्षा टीसीएस पॅटर्न नुसार होणार आहे. तर टीसीएस पॅटर्न नुसार आपल्याला या सर्व पदांच्या आपल्याला या विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि त्यासोबत चालू घडामोडी. ठीक आहे. या 4 विषयांच्या नोट्स खूपच कमी किमतीमध्ये आपल्या टीम कडून तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जात आहे. कारण जे सर्वसाधारण विद्यार्थी आहे त्यांनाही या नोट्सचा जास्तीत जास्त फायदा घेता येणार आहे. तर या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला 160 रुपयामध्ये दिल्या जाणार आहे. तर तुम्हाला एक नंबर देत आहे बघा, 91 39 64 31 99. ठीक आहे. या मोबाईलच्या नंबरवरती तुम्हाला फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमाने पेमेंट करायचं 160 रुपयाचं आणि डायरेक्टली याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व या 4 विषयांच्या या नोट्स सेंड केल्या जातील. या 4 विषयांच्या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे. कारण हे कॉमन विषय असणार आहे. यावरती तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार, टॉपिक नुसार सर्व अभ्यासक्रम कंप्लीट करून आपण या टीसीएस पॅटर्न नुसार या नोट्स बनवलेल्या आहेत. यामध्ये जर विचार केला मित्रांनो आपल्याला प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या नोट्स भेटणार आहे. प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या नोट्स भेटणार आहे. चालू घडामोडीचा जर विचार केला तर तुम्हाला 1 ते 1.5 वर्षाची चालू घडामोडी भेटणार आहे. किती? 1 ते 1.5 वर्षाची पूर्ण चालू घडामोडी भेटणार आहे. जेणेकरून तुम्हाला दुसरीकडे अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. यामधून तुमचा भरपूर अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे मित्रांनो. त्यासाठी त्या दृष्टीने आपण या 14 पदांच्या नोट्स काढलेल्या आहेत. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी या 4 विषयांच्या तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर 160 रुपयाचं पेमेंट ठेवलेलं आहे. दिलेल्या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं. तोच नंबर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकून देते. तिथे जाऊन तुम्ही पेमेंट करू शकता. पुन्हा एकदा नंबर व्यवस्थित तुम्ही नोट करून घ्या. 91 39 64 31 99. बघा या नंबरवरती तुम्हाला फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमाने पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचे. त्यानंतर या पदासाठी ज्या नोट्स काढलेल्या आहेत या 14 पदांसाठी ज्या आपण नोट्स काढलेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे व्हॉट्सअपवरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. खूपच महत्त्वाच्या आयएमपी टॉपिक सोबत सर्व टॉपिक कव्हर करून आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत. यांचा नक्कीच तुम्ही फायदा घेऊ शकता. तर चला
आता हे सर्व पद तुम्ही बघितली. आता कोणत्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते पद तुम्हाला इथे निवडायचं आहे. तर बघा जर विचार केला तर कोणत्या पदासाठी सर्वात जास्त जागा आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घेऊ शकता. नाहीतर तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते तुम्ही इथं व्यवस्थित बघू शकता. तर बघा यामध्ये जर विचार केला तर स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक या पदासाठी सर्वात जास्त जागा बघण्यासाठी भेटत आहे. दुसरं जर विचार केला तर इथं आपल्याला कालवा निरीक्षक गट क चं पद आहे यासाठी तुम्हाला जास्त जागा बघण्यासाठी भेटत आहे. ठीक आहे. तर इथे जर विचार केला तर अशी पदे तुम्हाला बघण्यासाठी भेटत आहे. तर आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीच अप्लाय करणार आहोत. त्यानंतर आपण हे पद सिलेक्ट केलं. या देखील पदाच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत मित्रांनो. तर इथं पोस्ट कोड ऑटोमॅटिकली येईल. त्यानंतर स्तर इथं ऑटोमॅटिकली येईल. ठीक आहे. लेवल ऑटोमॅटिकली येईल. आता तुम्हाला पुढे फॉर्म भरायला सुरुवात करायची. पुढे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा इथं जे कार्यालयाचं नाव आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. आता हे जे कार्यालय कोणकोणती आहेत आणि कार्यालयानुसार किती जागा आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मी सांगितलं होतं की तुम्हाला नोटिफिकेशन एकदा व्यवस्थित डाउनलोड करायचे आणि नोटिफिकेशन मध्ये जर तुम्ही लास्टला गेले इथं बघा नोटिफिकेशन मी डाउनलोड केलेलं आहे आणि जर इकडे मी खाली येतोय ठीक आहे खाली येतोय त्यानंतर प्रत्येक पदानुसार आता हे जे पद आहेत मित्रांनो ठीक आहे या प्रत्येक पदाच्या कार्यालयानुसार तुम्हाला जागा बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे. तर ते कार्यालय तुम्हाला बघायचं कोणत्या कार्यालयासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे कारण कार्यालयानुसार इथे जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. तर तुम्हाला पदाचं नाव निवडल्यानंतर तुम्हाला कोणत्या कार्यालयाच्या ठिकाणी अर्ज करायचा आहे तिथे तुमच्या कॅटेगरीच्या जागा आहेत की नाही ती तुम्हाला इथे व्यवस्थित बघून घ्यायचं. बघा प्रत्येक पदानुसार जर विचार केला तर हे नाशिक कार्यालय आहे. ठीक आहे. आता नाशिक कार्यालयाच्या ठिकाणी कोणकोणत्या पदाच्या किती जागा उपलब्ध आहे कोणत्या पदानुसार हे सर्व तुम्हाला जाहिरातीमध्येच बघण्यासाठी भेटणार आहे. इतर कुठेही बघण्यासाठी भेटणार नाहीये. त्यासाठी व्यवस्थित जाहिरात डाउनलोड करा आणि जाहिरात डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित बघायचं पदाचं नाव वरती कार्यालयाचं नाव दिलंय त्या कार्यालयाच्या नावानुसार तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचंय तिथे तुमच्या कॅटेगरीच्या जागा आहेत की नाही ते व्यवस्थित एकदा बघून घ्यायचे. जसं की इथं बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी आपण अर्ज भरतोय आणि त्यानंतर इथं नाशिक जर कार्यालय निवडलं तर इथे 115 जागा आहेत आणि इथं प्रत्येक कॅटेगरीच्या अशा प्रकारच्या जागा आहेत. म्हणजे मी इथं अर्ज करू शकतो सर्व पदांच्या जवळपास इथं सर्व कॅटेगरीच्या जागा आहेत. आता मी फक्त तुम्हाला उदाहरणार्थ सांगत आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही व्यवस्थित बघा तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे आणि कोणत्या कार्यालयाच्या ठिकाणी अर्ज करायचा आहे तिथं तुमच्या कॅटेगरीच्या जागा असणं गरजेचं असणार आहे. तर त्यानंतरच तुम्हाला अर्ज भरायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला आता समजून आलं असेल. आता आपण डायरेक्टली इथं कार्यालय इथं सिलेक्ट करूया. जसं की उदाहरणार्थ मी नाशिक कार्यालय इथं सिलेक्ट केलं. समजून आलं तुम्हाला कशा प्रकारची प्रोसेस आपण फॉलो करत आहोत. त्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस जी माहिती टाकलेली आहे तीच तुम्हाला इथे दिसून येईल. सेंटर वगैरे तुमचं नाव वगैरे तर तुम्हाला इथे डायरेक्टली मॅरिटल स्टेटस तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सिंगल मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं जर तुम्ही इथं मॅरिड सिलेक्ट केलं ठीक आहे तर मॅरिड मी तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो. तर मॅरिड मी जर सिलेक्ट केलं तर इथं तुम्हाला काय टाकायला इथं अशा प्रकारचे ऑप्शन इथं आपल्याकडे उपलब्ध होऊन येणार आहे. आता तुम्हाला लहान कुटुंबाचे जे प्रतिज्ञापत्र असतं ते सादर करावं लागणार आहे. म्हणजे 2005 नंतर 28 मार्च 2005 नंतर जर तुम्हाला 2 पेक्षा अधिक मुलं असतील तर त्यासाठी तुम्हाला नोकरीसाठी तुम्ही अपात्र ठरतात. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला तुमचे 2 पेक्षा कमी मुले आहेत असं तुम्हाला नोट करून म्हणजे परिपत्रक लिहून द्यावं लागतं. ठीक आहे. प्रतिज्ञापत्र करून तुम्हाला लिहून द्यावं लागतं. एक फॉर्म असतो जो फॉर्म तुम्हाला पहिल्यांदा डाउनलोड करता येईल नाही तर नेटवरती सर्च केला नाही तर कुठेही तुम्हाला आरामशीर तो लहान कुटुंबाचा प्रतिज्ञापत्राचा फॉर्म भेटून जाईल. तो भरायचा फक्त हाताने त्याचा फोटो काढायचा आणि अपलोड करायचा असतो. तर अशा प्रकारचे प्रोसेस असते. तर तुम्हाला किती मुलं आहेत त्याविषयी इथं माहिती तुम्हाला विचारली आहे. ठीक आहे. तर त्याविषयी तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागतं. अनमॅरिड असेल तर तुम्ही डायरेक्टली अनमॅरिड सिलेक्ट करणार. त्यानंतर लहान कुटुंबाची जी माहिती ती इथून रिमूव्ह होऊन जाणार निघून जाणार. तुम्ही असाल तर तुम्हाला 2 पेक्षा कमी मुलं असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर पुढे बघा आता तुम्हाला इथं वडिलांचं नाव टाकायचं आहे. इथं आईचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर पुढे यायचं इथं परीक्षा केंद्र ऑलरेडी टाकलेले आहेत. त्यानंतर पुढे यायचं इथं इंडिया तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे यायचंय आपल्याला विचारले तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर आपण इथं होय करणार. त्यानंतर इथं पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर इथं तुम्ही एक तर डोमासाईल सर्टिफिकेट देऊ शकता नाहीतर जन्माचा दाखला नाहीतर शाळा सोडल्याचा दाखला त्याविषयी इथं माहिती देऊ शकता. या 3 दाखल्यांपैकी तुम्ही कोणत्याही दाखल्याची इथं माहिती देऊ शकता. जसं की हे तुम्ही कोणाला म्हणजे हा जो दाखला आहे जसं की तुम्ही डोमासाईल सर्टिफिकेट देणार असाल तर हा दाखला तुम्हाला कोणी इश्यू केलं त्या जे ऑफिस असतं त्याचं नाव टाकायचं कार्यालयाचं नाव टाकायचं नाहीतर जी पण संस्था असते त्या संस्थेचं नाव टाकायचंय कोणी तुम्हाला ते इश्यू केलेलं आहे. मी फक्त उदाहरणार्थ इथं पुणे टाकत आहे तर तुम्ही देखील पुणे टाकायचं नाही. मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी पुणे टाकत आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं तुम्हाला हे भरायचं असतं. म्हणजेच तुम्हाला जे सर्टिफिकेट भेटलेलं असतं त्याचा शिक्का जो असतो शिक्क्यावरती त्या कार्यालयाचं नाव असतं तर ते कार्यालयाचं नाव तुम्ही इथे टाकू शकता.
शकता. डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर त्याचं नाव देऊ शकता. ते नसेल तर बर्थ सर्टिफिकेट तुम्ही इथे देऊ शकता, नाही तर शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही इथे देऊ शकता. त्याविषयी इथं माहिती टाकायची. त्यानंतर हे तुम्हाला कधी भेटलं दिनांक तुम्हाला टाकायची. त्यावरती जी पण दिनांक असते सर्टिफिकेट वरती, ती सर्टिफिकेट वरील दिनांक तुम्हाला इथं मागे पुढे अशा प्रकारची घेऊन तुम्ही इथे दिनांकही टाकू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारचं मी इथं जे आहे दिनांक इथे टाकून घेतो. तर दिनांक टाकल्यानंतर त्यावरती जो क्रमांक असतो म्हणजे सिरियल नंबर नाही तर त्याचा नंबर, तो नंबर तुम्हाला टाकायचा आहे अशा प्रकारचा. त्याच प्रकारे तुम्हाला कशाचं टाकायचं, इथं आपल्याला कास्ट निवडायची, तुमची कॅटेगरी निवडायची, जी पण कॅटेगरी असेल ती तुम्ही इथं कॅटेगरी निवडणार आणि त्यानंतर कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्हाला इथं त्याचं सर्टिफिकेट आहे की नाही ते विचारले, कॅटेगरीचं म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आहे की नाही ते विचारले. तर इथे तुम्हाला जर विचार केला तर कॅटेगरीमध्ये येत असेल तर कास्ट सर्टिफिकेट असणं अनिवार्य असणार आहे. तर काय जे कॅटेगरी सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे ते कोणी इश्यू केलं त्याविषयी इथं माहिती टाकायची, कार्यालयाचं नाव टाकायचं, कोणत्या कार्यालयातून तुम्हाला इश्यू झालेलं आहे, तर कोणत्या तहसील कार्यालयातून नाही तर कुठून तुम्हाला भेटलंय त्यावरती ऑलरेडी नाव असतं ते नाव टाकायचंय. त्यानंतर इथं आपल्याला त्यावरती जी तारीख असते कधी तुम्हाला ते इश्यू झालं त्याची तारीख टाकायची आणि त्यावरती जो पण क्रमांक असतो सर्टिफिकेटचा तो क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. तुमची व्हॅलिडिटी झाली असेल तर व्हॅलिडिटी कधी झालेली आहे, कास्ट व्हॅलिडिटी त्याची दिनांक तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर पुढे यायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, आता पुढे तुम्हाला काय टाकायचंय, आयडेंटिफिकेशन इथं मार्क इथं टाकायचंय. आता आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे काय नक्की, आता इथं तुम्हाला तुमची स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी एखाद्या तुमच्या शरीरावरती खून असेल, तिल असेल, नाही तर कुठं एखादा मोस असेल, कुठं लागलेलं असेल, ज्याने तुम्ही स्वतःची तुमची ओळख पटवून देऊ शकता, तर ती खून तुम्हाला इथे टाकायची. कोणती खून इथं तुम्ही टाकू शकता अशा प्रकारची. तिळ वगैरे असेल, मोस असेल तर त्याविषयी इथं माहिती देऊ शकता. ठीक आहे. आणि नसेल तर इथं तुम्ही नो अशा प्रकारचं टाकू शकता. त्यानंतर पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर बघा हे आपल्याला जे आयडेंटिटी प्रूफ म्हणून हे यापैकी आपल्याला एक डॉक्युमेंट इथे द्यावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला 4 ते 5 डॉक्युमेंट इथे दिसत असतील. एक तर पॅन कार्ड देऊ शकता, नाहीतर ड्रायव्हिंग लायसन्स, नाहीतर मतदान ओळखपत्र, त्यानंतर पासपोर्ट आणि बँकेचे आपले जे बुक असते खाते बुक ते आपण इथे देऊ शकता, पासबुक. तर यापैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असणं अनिवार्य असणार आहे. तर बाकीचे नाही दिले तरी काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्टली तुम्ही नो नो इथं सिलेक्ट करू शकता अशा प्रकारचं. परंतु यापैकी एक देणं अनिवार्य असणार आहे. जसे की पॅन कार्ड द्यायचं तर पॅन कार्ड वरती यस सिलेक्ट करायचंय आणि पॅन कार्डचा नंबर द्यायचा आहे. पॅन कार्ड वरती जे पण नाव आहे ते नाव टाकायचं आणि त्यानंतर ही सर्व प्रोसेस झाली. परंतु यापैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं असणार आहे. पॅन कार्ड नसेल तर नो वरती क्लिक करायचंय आणि इतर कोणतेही डॉक्युमेंट तुम्ही इथं देऊ शकता. तर अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला टाकायची. त्यानंतर पुढे यायचंय. इथे तुम्हाला सर्व माहिती टाकून झाल्यानंतर इथे टिक लावायचे आणि सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येऊन जाईल. इथं ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती तुम्हाला क्लिक करायचंय. पुढे तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन दिसून येतील. आता हे सर्व आरक्षणवाल्यांचे इथे तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील. भूकंपग्रस्त झालं, प्रकल्पग्रस्त झालं, आत्महत्याग्रस्त झालं, हे सर्व त्यांचे इथं ऑप्शन आहे. ज्यामध्ये पण तुम्ही येत असाल येस करायचं आणि त्याविषयी इथं माहिती द्यायची. जे पण तुम्ही इथं येस करणार आहे, जसे की तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल आणि येस केलं तर त्याविषयी इथं तुम्हाला पुढे माहिती द्यावी लागणार आहे. जे सर्टिफिकेट असतं, सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेलं आहे, कोणी जारी केलेलं आहे ते टाकायचं, दिनांक टाकायची आणि त्याचा क्रमांक टाकायचा. ठीक आहे. तर अशा प्रकारची तुम्हाला ही सर्व माहिती द्यावी लागते. जर नसेल तर नो नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. अंशकालीन कर्मचारी आहात की नाही, येस नो इथे तुम्ही सिलेक्ट करणार. एक सर्व्हिसमॅन त्याविषयी इथं माहिती विचारली तर त्याविषयी तुम्ही इथं व्यवस्थित वाचणार. तुमच्यानुसार तुम्ही येस नो इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर क्रीडा व्यक्ती, तुम्ही एखादा खेळाडू वगैरे असेल तर खेळाडूविषयी इथं माहिती दिलेली आहे, तुम्ही येस नो इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पीडब्ल्यूडी विषयी इथं माहिती दिलेली आहे. अपंग वगैरे जे असतात त्यांच्यासाठी इथं माहिती दिली आहे, त्यामध्ये तुम्ही येत असाल तर येस नो इथे सिलेक्ट करू शकता. तर अशा प्रकारचं तुम्हाला सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. तर तुम्हाला इथं स्वातंत्र्य सैनिक नामांकित केले आहे का, त्यामध्ये येत असाल तर येस नो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. अनाथ आहात का तुम्हाला विचारलं तर येस नो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि आता खाली आल्यानंतर तुम्हाला सर्व हे जी क्रिमिनल रेकॉर्ड असतो, आपल्यावरती केस वगैरे असेल, कोणत्या प्रकारचा खटला चालू असेल तर त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. त्याविषयी तुम्हाला इथं येस नो इथे सिलेक्ट करायचंय. बघा इथं भरपूर माहिती आहे. आता सर्व तीच आहे आता इथून पुढे. ठीक आहे. एखादं तुमच्यावरती केस झाली असेल तर त्यावरती आपल्याला येस नो इथे सिलेक्ट करायचं, झाली असेल तर येस करायचं, त्याविषयी इथं माहिती द्यायची. FRI जो क्रमांक असतो तो तुम्हाला द्यायचा आहे, दिनांक द्यायचे आणि पोलीस स्टेशनचं नाव द्यायचंय. नसेल तर तुम्हाला डायरेक्टली नो नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याला हे माहितीच असतं त्यावरती कोणत्या प्रकारचा गुन्हा वगैरे दाखल आहे की नाही, इतर माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्याविषयी इथं माहिती दिलेली तुम्हाला वाचायचं आणि येस नो इथे तुम्हाला सिलेक्ट करत चालायचंय. आणि त्यानंतर सर्व झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचंय आणि ओकेचा ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचंय.
आता इथे तुम्हाला पत्ता टाकायचा आहे, ऍड्रेस टाकायचा आहे, इथे तुम्हाला स्वतःचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे व्यवस्थितरित्या. इथे सध्याचा तुमचा पत्ता टाकायचा आहे आणि इथे खाली कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा आहे. जर तुमचा सध्याचा राहण्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता सारखाच असेल तर तुम्हाला इथे येस वरती क्लिक करायचं आहे. फक्त वरतीच पत्ता टाकायचा आहे आणि इथे येस वरती क्लिक करायचं आहे. ऍज इट इज तुम्ही वरती जो ऍड्रेस दिलेला असतो, पत्ता दिलेला असतो, तो ऑटोमॅटिकली खाली येऊन जाणार आहे. इथं पूर्ण पत्ता टाकायचा आहे. इथं कंट्री सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. इंडिया आपण कंट्री इथं सिलेक्ट करणार. ठीक आहे. इंडिया कंट्री सिलेक्ट केल्यानंतर इथं आपला महाराष्ट्र राज्य आपण इथं सिलेक्ट करणार आणि त्यानंतर अशाच प्रकारचं पुढे पुढे तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर पोस्टल कोड द्यायचा आहे आणि हे सर्व करून झाल्यानंतर तुम्हाला जर तुमचा एकच पत्ता असेल तर इथे येस वरती क्लिक करायचा आणि जर वेगवेगळा पत्ता असेल तर नो वरती क्लिक करायचा आहे. इथं सध्याचा पत्ता टाकायचा, इथं कायमस्वरूपीचा पत्ता टाकायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं येईल ओकेचं ऑप्शन आहे. ओके वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर इथं मराठी भाषेचं ज्ञान आहे की नाही येस नो तुम्ही इथं सिलेक्ट करणार आणि त्यानंतर पुढे येणार. आता येस नो इथं तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर इथं आता शैक्षणिक पात्रताविषयी इथं तुम्हाला माहिती टाकायची. इथे 10वीची माहिती द्यायची, इथं 12वीची माहिती द्यायची, पुढे डिप्लोमा वगैरे पदवी वगैरे झाली असेल तर त्याविषयी इथं तुम्हाला माहिती द्यायची. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याविषयी तुम्हाला माहिती द्यायची. पुढे काही आयटीआय वगैरे झालं असेल तर त्याविषयी माहिती द्यायची. अनुभव असेल तर अनुभवाची तुम्हाला इथं माहिती द्यायची. इथं प्लस तुम्ही करू शकता, एकापेक्षा अनुभव जास्त असतील तर तुम्ही दुसराही अनुभव इथे ऍड करू शकता. अशा प्रकारची ही सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे, ती तुम्ही एकदा व्यवस्थित वाचायची आणि भरायची आहे. आता ही माहिती तुम्हाला कशी भरायची सर्वात पहिल्यांदा सांगतो. इथं आपल्याला बोर्ड इथं सिलेक्ट करायचंय. जसे की महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधून तुम्ही 10वी पास केली की ऑदर एनी बोर्ड तर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. आपल्याला इथं शाळेचं संस्थेचं नाव टाकायचंय. दाखवण्यासाठी मी फक्त पुणे टाकत आहे, तर तुम्हाला 10वीच्या शाळेचं नाव इथे टाकायचंय. त्यानंतर पुढे यायचंय. तुम्हाला गुणांची इथं गुण कशामध्ये भेटले होते, पर्सेंटेज, सीजीपीए की तुम्हाला ग्रेड भेटली होती त्याविषयी इथं माहिती द्यायची. तर पर्सेंटेज म्हणजे टक्केवारीमध्ये गुण असेल तर टक्केवारी तुम्हाला सिलेक्ट करायची. त्यानंतर प्राप्त गुण, किती गुण तुम्हाला गुण प्राप्त झालेले आहेत. जसे की इथं 430 गुण आहे. 430 गुण आहे किती पैकी, 500 पैकी, तर 500 आपण इथे टाकणार. अशा प्रकारची माहिती टाकायची. ऑटोमॅटिकली तुमचे टक्के इथे येऊन जातील आणि त्यानंतर तुमचं उत्तीर्ण वर्ष आणि महिना ऑलरेडी तुम्ही आधीच दिलेला असतो. ठीक आहे. तर इथे तुम्हाला काहीच करायचं नाहीये. त्याच रीती तुम्हाला 12वीची देखील माहिती टाकायची. अशाच प्रकारची सर्व माहिती तुम्हाला 12वीची टाकायची आहे, डिप्लोमाची टाकायची आहे, त्यानंतर पदवीची माहिती टाकायची आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर जे पण झालं असेल ना तुमचं ते तुम्ही इथे माहिती टाकू शकता आणि हे सर्व झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. इथं ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता जवळपास तुमचा भरपूर फॉर्म भरत आलेला आहे. फक्त डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे आणि त्यानंतर पेमेंट करून तुम्ही डायरेक्टली तुमच्या फॉर्मची प्रिंट इथं घेऊ शकता. आता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथं पासपोर्ट साईज फोटो इथं अपलोड करायचे. त्यासाठी क्लिक हिअर टू अपलोडचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. सर्वात पहिल्यांदा कॅप्चर फोटो अपलोड करायचा आणि तुमचा पासपोर्ट फोटो सुद्धा तुम्हाला अपलोड करायचा आहे. आता कॅप्चर फोटो म्हणजे तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर केला जातो, तो तुम्हाला इथं अपलोड करायचा असतो. त्यासाठी क्लिक हिअर टू कॅप्चर फोटोचा ऑप्शन आहे. बघा आता मी क्लिक हिअर टू कॅप्चर फोटोचा ऑप्शन आहे, इथे क्लिक करत आहे. ठीक आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर माझा जो कॅमेरा आहे ते ऍक्सेस मागेल की कॅमेरा तुम्ही चालू ठेवा आणि त्यानंतर तुमचा फोटो इथं तुम्ही काढा आणि त्यानंतर तुमचा फोटो इथं अपलोड करा. ठीक आहे. तर हे पण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचं येतं. तर बघा आता मी इथं क्लिक हिअर टू कॅप्चरचा फोटो ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करतो. त्या कॅमेरा इथं चालू झालेला आहे. बघा अशा आता कॅमेरा चालू झाला की इथे क्लिक करतो. ठीक आहे. क्लिक वरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा फोटो तुमचा इथं अपलोड होऊन जाणार आहे. तर त्याच प्रकारे तुम्हाला हा फोटो अपलोड झाल्यानंतर एक पासपोर्ट साईज फोटो देखील इथं अपलोड करायचा. त्यासाठी इथं जायचंय आणि त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा फोटो जो पण पासपोर्ट साईज फोटो असेल तो इथं अपलोड करायचा आहे. तर अशा प्रकारची सर्व प्रोसेस आहे. आता फोटो विषयी इथं माहिती दिलेली आहे, किती केबीचा फोटो पाहिजे, कसा फोटो पाहिजे त्याविषयी सविस्तर माहिती इथे तुम्ही दिलेली आहे, ती व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करून तुमचा फोटो जिथे असेल तिथं सिलेक्ट करून अपलोड करायचा आहे. तर बघा हा देखील फोटो आपला अपलोड झालेला आहे. मी क्लोजचा ऑप्शन आहे, क्लोज वरती क्लिक करतो. तर बघा अशा प्रकारचे फोटो दोन्ही अपलोड झालेले आहे. तर याच प्रकारे तुम्हाला सिग्नेचर, तुमची स्वतःची सिग्नेचर अपलोड करायची. 10वीचं प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करायचंय, म्हणजेच आपल्याला सर्टिफिकेट अपलोड करायचंय. सर्टिफिकेट म्हणजे मार्कशीट नव्हे, जे तुमचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं ते बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करायचंय. ठीक आहे. तर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही इथं सर्टिफिकेट, इथं मार्कशीट देखील अपलोड करू शकता. परंतु इथं तर सांगितलेलं आहे 10वीचं प्रमाणपत्र म्हणजेच 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करायचंय. त्यानंतर पुढे जर विचार केला तर पुढे जे पण तुम्ही डॉक्युमेंटला यस केलं असेल ते डॉक्युमेंट इथं तुम्हाला कंपल्सरी अपलोड करावं लागणार आहे. तिथं अशा प्रकारचं स्टार अंक असणार आहे, म्हणजे जे स्टार चिन्ह असतं ते असणार आहे. ते डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी अपलोड करावं लागणार आहे.
तर त्याविषयी इथे सविस्तर माहिती दिलेली आहे. व्यवस्थित बघायचं आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करत चालायचंय. जसं की इथे डिप्लोमा मी यस केलं होतं, त्या डिप्लोमाचं सर्टिफिकेट मला इथं अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर इथे डोमासाईल सर्टिफिकेट आपण अपलोड केलेलं होतं. म्हणजेच त्याच्याविषयी माहिती टाकली होती. तर डोमासाईल सर्टिफिकेटची इथं आपल्याला प्रत द्यावी लागणार आहे, अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर पुढे जर विचार केला तर तुम्हाला पुढे जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट इथं अपलोड करावं लागणार आहे. लहान कुटुंबाचं कंपल्सरी नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना लहान कुटुंबाचं सर्टिफिकेट कुठे भेटणार अशा प्रकारचे प्रश्न होते ते तुम्हाला इथे भेटणार आहे बघा. क्लिक हेअरचा ऑप्शन आहे. इथे हेअर वरती क्लिक करायचंय. हेअर वरती क्लिक केल्यानंतर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र अशा प्रकारचं डाउनलोड होऊन येणार आहे. इथे तुमचं सविस्तर नाव टाकायचंय, वडिलांचं नाव टाकायचंय, राहणार तुम्ही कुठले आहेत ते तुमचं ऍड्रेस टाकायचंय. मी कोणत्या पदासाठी अर्ज करतो त्या पदाचं नाव टाकायचंय. आज मला रोजी किती मुले आहेत त्या मुलांची संख्या टाकायची. संख्यामध्ये इथे टाकायचंय 1 2 3 4 जे पण असेल ते. त्यानंतर आपल्याला 28 मार्च 2005 नंतर किती मुले झाली असेल त्यांची संख्या टाकायची. नसतील तर तुम्हाला 00 टाकायचंय. कोणत्या प्रकारचं काहीच करायचं नाहीये. ठिकाण टाकायचं, तुमचं ऍड्रेस टाकायचा, म्हणजे तुम्ही कुठून हा फॉर्म भरत आहेत फक्त तुम्हाला त्या गावाचं नाव नाहीतर तालुक्याचं नाव टाकायचं. तुमची स्वतःची इथं सही करायची आणि इथं दिनांक टाकायची की तुम्ही हे जे प्रमाणपत्र आहे ते कधी सादर करत आहात ते तुम्हाला इथं सर्व माहिती टाकायची अशा प्रकारची. ठीक आहे. आणि याचा तुम्हाला फोटो घ्यायचा आणि फोटो काढून तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. अशा प्रकारची प्रोसेस असते. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ म्हणून आपण पॅन कार्ड सिलेक्ट केलं होतं, तर पॅन कार्ड इथं अपलोड करायचंय आणि बाकीची सर्व माहिती तुम्हाला अशा प्रकारची दिसून येणार आहे. तर पटकन हे सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स मी इथं अपलोड करून घेतो. तर बघा सर्व डॉक्युमेंट्स आपले अपलोड झालेले आहे. आता तुम्हाला खाली आल्यानंतर इथे काय घोषणापत्र दिलेले आहे ते तुम्ही इथं वाचू शकता तुमच्यानुसार. इथं तुमचं नाव वगैरे दिलेलं असतं आणि त्यानंतर इथे तुम्हाला टिक असं प्रकारचं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन असतात. ठीक आहे. तर हे सर्व तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सर्व मान्य आहेत अशा प्रकारचं लास्टला आय एग्रीचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. आता तुम्हाला हे सबमिट करण्या अगोदर प्रिव्ह्यू वगैरे बघावं लागतो. प्रिव्ह्यू कसा आलेला आहे, कसा फॉर्म भरलाय ते सर्व तुम्हाला बघायचं असतं. आता सबमिट करण्या अगोदर तुम्हाला एक नोटीस येते की तुम्ही एकदा जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते पुन्हा तपासून बघा, व्हेरीफाय करून बघा. तर त्यासाठी जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेलं असतं ना त्या प्रत्येक डॉक्युमेंटच्या वरती तुम्हाला इथे व्ह्यूचं ऑप्शन असतं बघा. व्ह्यू वरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता जसं की हे डॉक्युमेंट तुम्हाला बघायचं तर तुम्ही इथे व्ह्यू वरती क्लिक करणार, त्यानंतर ते डॉक्युमेंट इथे ओपन होऊन येणार. तर प्रत्येक डॉक्युमेंट एकदा तुम्ही चेक करून घ्यायचे की तेच अपलोड केलेलं आहे की नाही. त्यासाठी व्ह्यूचं ऑप्शन आहे. व्ह्यू वरती तुम्हाला क्लिक करायचंय. हे सर्व तुम्हाला करून झाल्यानंतर खाली सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ऑलरेडी हे मी करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी डायरेक्टली आता पुढे जातो. पुढे झाल्यानंतर इथं बघा आपल्याला प्रिव्ह्यूचा ऑप्शन आहे. प्रिव्ह्यू इथं आपल्याला क्लिक करायचंय. आता इथे क्लिक केल्यानंतर आपण कसा फॉर्म भरलाय, फॉर्म मध्ये काय माहिती टाकलेली आहे ही सर्व माहिती आणि तुमचा फॉर्म तुमच्याकडे अशा प्रकारचा ओपन होऊन येणार आहे. इथे व्यवस्थित तुम्हाला एकदा बघून घ्यायचं तुम्ही जो फॉर्म भरलाय बरोबर भरलेला आहे की नाही, व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचं. सर्व फॉर्म एकदा तपासून घ्यायचा. थोडा वेळ लागेल परंतु व्यवस्थित फॉर्म जो भरलेला आहे तो व्यवस्थित चेक करून घ्या. कारण एका फॉर्मची फी आहे ₹1000. ₹1000 म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला गोरगरिबाला ₹1000 जे फी असते ती कशी भरणार त्याची त्यालाच माहिती असतं. त्यासाठी तुमचा जास्त इथं 1 तास जाईल परंतु तुम्हाला व्यवस्थित जो फॉर्म भरलेला आहे तो जो फॉर्म आहे तो एकदा तुम्हाला चेक करून घ्यायचा. ठीक आहे. तर आता हे सर्व मी अशा प्रकारचा थोडक्यात ब्लर करत आहे. तुमचे खाली डॉक्युमेंट्स वगैरे दिलेले आहेत ते तुम्ही क्लिक करून डाउनलोड करून बघू शकता आणि खाली घोषणापत्र वगैरे तुमचा पूर्ण फॉर्म तुमच्याकडे अशा प्रकारचा ओपन होऊन आलेला आहे. तर तुमचा फॉर्म बरोबर आहे की नाही ते तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर इथं कट करण्यासाठी ऑप्शन आहे बघा. इथं क्लोजचा ऑप्शन आहे. क्लोज वरती तुम्हाला क्लिक करायचंय. तुम्हाला वाटतंय की तुमचा फॉर्म अगदी बरोबर आहे, तुम्ही फॉर्म बरोबर भरलेला आहे, तर तुम्हाला काय करायचंय डायरेक्टली खाली यायचं आणि फायनल सबमिटचा ऑप्शन आहे. सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता फक्त तुम्हाला फी भरायची. आता डायरेक्टली तुम्हाला पेमेंट करण्यासाठी अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होऊन येणार आहे बघा. तुमच्याकडे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होऊन येईल. तुमच्या कॅटेगरीनुसार किती फी आहे ती तुम्हाला दाखवली जाईल. तुम्ही डेबिट कार्ड, नेट बँकिंग, युपीआय नाहीतर क्यूआर कोड स्कॅन करून नाहीतर वॉलेटच्या माध्यमाने कोणत्याही माध्यमाने ऑनलाईन पे करू शकता. तर तुम्हाला सिंपल अशा प्रकारचं जे पण वाटत असेल ते सिलेक्ट करायचं, त्यावरतून पेमेंट करायचं आणि पेमेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल फॉर्मची प्रिंट काढण्यासाठी. तुम्हाला हे जे पेज आहे हे कोणत्याही परिस्थितीत कट होऊन द्यायचं नाहीये. एकदा पेमेंटसाठी घेतल्यानंतर फोन आला तर फोन उचलायचा नाहीये. तुमचं इंटरनेट कनेक्शन बंद होईल अशा प्रकारची कोणतीही क्रिया करायची नाहीये, जेणेकरून तुमचं पेमेंट कट होऊन जातं आणि तुमचा फॉर्म सबमिट होत नाहीये. त्यामुळे आपल्याला फक्त 1 मिनिट जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला म्हणजे सुरुवात करता, हे पेमेंट करायला सुरुवात करता तेव्हा फोन उचलायचा नाहीये. इंटरनेट कनेक्शन आपलं बंद होईल अशा प्रकारची कोणतीही क्रिया करायची नाहीये. दुसरे ऍप्लिकेशन नाही तर दुसरी विंडो तुम्हाला ओपन करायची नाहीये. पेमेंट व्यवस्थितरित्या तुम्ही कोणत्या प्रकारचं करून घ्यायचं, त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली रिडायरेक्ट केलं जातं डायरेक्टली प्रिंटवाल्या पेज
पेजवरती, तर मी डायरेक्टली तुम्हाला हे पेमेंट करून घेतो आणि पुढील कसं पेज येतं ते सांगतो. बघा, अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे डायरेक्टली ओपन होऊन येणार आहे. इथे तुमच्याकडे अशा प्रकारचा फॉर्म ओपन होऊन येणार आहे. फॉर्म अशा प्रकारचा तुम्हाला दिसणार आहे. आता थोडक्यात हे मी ब्लर करत आहे, परंतु तुमचा फॉर्म अशा प्रकारचा तुमच्याकडे येऊन जाईल. तुम्ही डायरेक्टली या फॉर्मची प्रिंट घेऊ शकता मित्रांनो. तर अशा प्रकारची सर्व प्रोसेस असणार आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉर्म कसा भरायचा सविस्तर माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस की तुम्ही एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी देखील अर्ज करू शकता. तर ते देखील तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज ना हो, व्यवस्थित तुमचा फॉर्म सबमिट व्हावा. त्यासाठी सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, आता तुमचा हा फॉर्म सबमिट झालेला आहे. तुम्ही फॉर्मची प्रिंट घेऊ शकता. अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन आलेले आहे. आता तुम्हाला काय करायचं, जसं की तुम्हाला नवीन पदासाठी अर्ज करायचा आहे. तुम्ही एका पदासाठी अर्ज भरलेला आहे, परंतु तुम्हाला याच भरतीसाठी दुसऱ्या देखील पदासाठी अर्ज भरायचा आहे. तर तुम्हाला जे हे पेज आलं होतं, तर या पेजवरती यायचंय. इथं लॉगिनचं ऑप्शन आहे. लॉगिन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. तुमचा जो पण रजिस्ट्रेशन नंबर असेल, तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ईमेल आयडी वरती आणि मेसेजने आलेला असतो. रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड तो टाकायचा. हा कॅप्चा टाकायचा. इथे लॉगिनचा ऑप्शन आहे. लॉगिन वरती क्लिक करायचं. लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला सेकंड नंबरचा पोस्ट सिलेक्शनचा ऑप्शन दिसेल. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे बघा, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याचा ऍप्लिकेशन नंबर वगैरे दिसेल, त्याच्याविषयी इथे माहिती दिसेल, पदाचं नाव दिसेल. हा फॉर्म तुमचा अशा प्रकारचा दिसेल. आता तुम्हाला एका नवीन पदासाठी अर्ज भरायचा आहे, तर हा फॉर्म तुमचा भरून झालेला आहे. तुम्ही इथं बघू शकता. याची प्रिंट घेऊ शकता इथून. त्यानंतर जर वाटलं तुम्हाला दुसऱ्या पदासाठी अर्ज भरायचा आहे, तर तुम्ही इथे बघा, क्रिएट हिअर टू अप्लाय फॉर पोस्ट, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे नवीन पदासाठी अर्ज भरण्यासाठी. आणि सेम हीच प्रोसेसने तुम्ही दुसऱ्या पदासाठी अर्ज भरणार. दुसऱ्या पदाचा अर्ज झाल्यानंतर तो देखील तुम्हाला याच्याच खाली बघण्यासाठी भेटणार आहे. अशाच प्रकारच्या तुम्ही एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज भरू शकता. तर ही सर्व प्रोसेस असणार आहे. जर नवीन पदासाठी अर्ज भरायचा असेल तर डायरेक्टली इथे क्लिक करायचं आणि लगेच प्रोसेस सुरू होऊन जाणार आहे नवीन फॉर्म भरण्यासाठी. तर बघा, अशा प्रकारचं आता आलेलं आहे. फक्त पदाचं नाव इथे तुम्हाला सिलेक्ट करायचंय. कोणत्या पदासाठी इथे अर्ज करायचा आहे पुन्हा, तर तुम्हाला इथे ते पद सिलेक्ट करायचंय. पोस्ट कोड ऑटोमॅटिकली येऊन जाईल. लेवल ऑटोमॅटिकली येऊन जाईल. इथं आपल्याला मंडळ इथं सिलेक्ट करायचंय, म्हणजेच कोणत्या कार्यालयासाठी अर्ज भरायचा ते कार्यालय तुम्हाला सिलेक्ट करायचंय अशा प्रकारचं. आणि त्यानंतर आपण जी पण माहिती टाकलेली असते ती ऑलरेडी इथं सबमिट झालेली असते, ती पुन्हा टाकण्याची गरज पडत नाही. बाकी सर्व माहिती तुम्हाला सांगितलेली आहे कसा अर्ज भरायचा. आणि त्यानंतर पुन्हा हेच प्रोसेस पुन्हा तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्ही त्या देखील फॉर्मची प्रिंट घेऊ शकता आणि सर्व फॉर्म तुम्ही एका जागी इथे बघू शकता. अशा प्रकारची सर्व प्रोसेस असणार आहे. तुम्हाला अशा प्रकारची सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. रजिस्ट्रेशन करण्यापासून तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी कसा अर्ज करू शकता, अर्जाची प्रिंट कशी घेऊ शकता, सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. सोबत आपण ज्या नोट्स काढल्या त्या खूपच महत्त्वाच्या असणार आहे. त्या नोट्सचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या. तर चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.